देशभरात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये पारा 40च्या पार गेलेला पाहायला मिळतोय आणि येत्या काळामध्ये ही परिस्थिती आणखीन बिकट होणार असल्याचं बोललं जातंय, दावे केले जात आहेत. अशातच आता जगावरती अल निनो नावाचं संकट जे आहे ते घोंगावत असल्याचा दावा जो आहे ते काही देशातल्या शास्त्रज्ञांनी केलाय. नेमकं अल निनो काय आहे आणि त्याचा परिणाम भारतावरती कसा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे हवामान अ, शास्त्रज्ञ SD सानप सर आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. सर, अनेक दावे जे आहेत ते अल निनो संदर्भात केले जात आहेत. नेमकं अल निनो काय आहे आणि त्याचा परिणाम भारतावरती कसा होणार आहे? ओके. एल निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागराचा विषुववृत्तीय प्रदेश जो आहे पूर्वेकडचा, तिकडचं जर तापमान वाढलं आणि ते जर सरासरीपेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअसनी कंटिन्युअसली 3 महिने जर असेल तर अशा परिस्थितीला आपण एल निनो परिस्थिती असं म्हणतो. आणि त्याच उलट जर पश्चिम विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये तापमान 0.5ने कंटिन्युअस 3 महिने जर वाढलं तर त्याला आपण लानिना कंडिशन असं म्हणतो. आणि आताची जी कंडिशन्स आहे ती न्यूट्रल आहे, जी लानिना पण नाही आणि एल निनो पण नाही. परंतु जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये म्हणजे मान्सूनचे जे महिने आहेत यामध्ये एल निनो सक्रिय होण्याची कंडिशन्स आहेत किंवा असं दिसतंय मॉडेल फोरकास्टमधनं. आणि ज्यावेळी एल निनो सक्रिय असतो त्यावेळी आपल्याकडं भारतामध्ये मान्सूनचा पडणारा जो पाऊस आहे तो कमी पडतो. आणि म्हणून एल निनो हा जनरली एल निनोमुळं आपल्याकडे पाऊस कमी पडतो आणि त्यामुळे बरेच इफेक्ट होतात असं जनरली म्हटलं जातं. तर आता एल निनोची स्थिती न्यूट्रल आहे आणि मान्सून पिरियडमध्ये तो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. तर एल निनोमुळे येत्या काळामध्ये, कारण आता जर आपण पाहिलं तर उन्हाळा फार जास्त वाढलाय, 40शी ओलांडली आहे अनेक शहरांमध्ये, तर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची काही शक्यता आहे का? नाही, टेम्परेचर जनरली मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये भारतातील बहुतांश ठिकाणी तापमान 40च्या वरती गेलेलं असतं, ते नॉर्मल आहे. त्यामध्ये त्याचा एल निनोचा त्यावर आता सध्या तरी इम्पॅक्ट होताना दिसत नाही. पण ही जी परिस्थिती आहे, जसजसे मान्सून प्रोग्रेस होईल तर मग ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडेल आणि मग ती परिस्थिती मान्सूनमध्ये कमी होईल. परंतु दुष्काळजन्य परिस्थिती एल निनोमुळं किंवा कमी पावसामुळे होऊ शकते का, तर हे आता सांगणं कठीण आहे. परंतु पहिल्या टप्प्यातला जो अंदाज आहे त्यामध्ये आपण असं सांगितलं की सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत आणि नक्कीच एल निनोचा इम्पॅक्ट मान्सूनवर होईल. सर, एल निनोमुळे शेतकरी आता संभ्रमात पडलेला आहे, कारण जसे दावे एल निनो संदर्भात केले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण पावसाळा म्हटलं की शेतीची लागवड असेल, या सगळ्या गोष्टी येतात. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल, कारण शेतकरी जास्त चिंतेत आहेत? राईट. आता हे जो एल निनोचा अंदाज आहे आज आपण 4 ते 5 महिन्यांसाठी म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मान्सूनच्या महिन्यांसाठी दिलेला आहे. आणि यामध्ये जसं मी सांगितलं की पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचे चान्सेस आहेत. परंतु हा जो फोरकास्ट आहे किंवा जो अंदाज आहे हा शेतकऱ्यांसाठी डायरेक्टली नाहीये. हा जो अंदाज आहे तो गव्हर्नमेंटसाठी आहे, पॉलिसी मेकर्ससाठी आहे. तर कमी पाऊस पडणार असेल तर आपण गव्हर्नमेंटने काय मेजर्स घेणं गरजेचं आहे यासाठी तो आहे. तर ज्यावेळी आपण 5 ते 7 दिवसांचा जो लघुकालीन किंवा मग मध्यम स्वरूपाचा जो अंदाज देतो त्याच्यामध्ये सांगितलं जातं की येणाऱ्या दिवसांमध्ये पाऊस कमी पडेल की जास्त पडेल का, पाऊस पडण्याचे किती चान्सेस आहेत, त्यानुसार ते आपल्या शेतीचं नियोजन करू शकतात. आता यावर्षी सांगितलं गेलं की पाऊस कमी पडणार आहे, तर मग कमी पावसावर येणारी जी पिकं आहेत किंवा जे बी बियाणं आहे ते निवडू शकतात. अशा प्रकारचे मेजर्स शेतकरी घेऊ शकतात की जर कमी पाऊस पडत असेल तर मग आपण कमी पावसावर जास्त उत्पन्न देणारी जी बी बियाणं आहे त्याचा उपयोग ते करू शकतात. अशा प्रकारचा आपण असे ऍडवायजर्स आता या मोमेंटला आपण देऊ शकतो. आणि जसं मान्सून प्रोग्रेस होईल, जसा पाऊस पडत जाईल त्यानुसार ते आपल्या पिकांचं नियोजन करू शकतात. एल निनोचा प्रभाव पाहता मान्सून कधीपर्यंत भारतामध्ये दाखल होईल आणि आता परिस्थिती काय आहे? थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगितलं की अंदमानमध्ये आता पर्जन्याने प्रवेश केलाय, तर साधारण कधीपर्यंत भारतामध्ये येईल, महाराष्ट्रात कधीपर्यंत येईल? राईट. आता जनरली काय असतं की 3rd वीक ऑफ मे मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये येतो. त्यानंतर 1 जूनला तो केरळमध्ये आणि तसा प्रवास पुढे होत तो 8 ते 10 जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रातल्या बऱ्याच प्रदेशामध्ये आलेला असतो. परंतु ही सरासरी तारीख आहे. तर यावर्षीचा जर मान्सून बघाल तर तो अंदमानमध्ये काही दिवस आधीच आलेला आहे आणि केरळमध्ये तो 26 तारखेला येण्याचे चान्सेस आहेत आणि 26 पासून 4 दिवस आधी किंवा 4 दिवस नंतर, म्हणजेच तो 22 मे ला सुद्धा येऊ शकतो किंवा 30 मे पर्यंत सुद्धा येऊ शकतो केरळमध्ये.
आणि त्यानंतर मग त्याचा प्रोग्रेस कसा असेल ते सांगितलं जाईल. तर आता भारतामध्ये अंदमान हे भारताचाच प्रदेश आहे, तर ते आता ऑलरेडी आलेलं आहे आपण असं म्हणू शकतो. परंतु त्याचा पुढचा प्रोग्रेस आहे तो मॉनिटरिंगवर आपण मॉनिटरिंग त्याचं करून आपण तसं त्याचे अपडेट देऊ. परंतु महाराष्ट्रामध्ये कधी येईल ते आता सांगणं कठीण आहे. जसं जसं तो केरळात येईल आणि त्या कंडिशन्स फेवरेबल राहतील तर 5 ते 7 दिवस महाराष्ट्रामध्ये येण्याआधी आपण अपडेट देऊ. पण आता सध्या आपण सांगणं कठीण आहे. म्हणजे हे सगळी परिस्थिती पाहता अल निनोला पूर्णपणे घाबरून जाण्याची गरज नाहीये अशी परिस्थिती दिसतेय. हा, एलनिनो म्हणजे दरवर्षी पाऊस येतोच असं नाही की एलनी मान्सून जो आहे तो दरवर्षी येतोच. एलनिनो आहे म्हणजे मान्सून येणार नाही असं नाही. मान्सून डेफिनेटली येतोच, परंतु पाऊस जो आहे दरवर्षी जितका पडतो किंवा सरासरी जी काय आहे त्यापेक्षा कमी पडण्याची शक्यता असते. कमी जास्त प्रमाण त्यामध्ये होऊ शकतं. तर घाबरून जाण्याची परिस्थिती नाही असं नाही, पण जसं मी सांगितलं की उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण सरासरीपेक्षा कमी पाऊस जर पडणार असेल, फॉर एक्झाम्पल समजा मध्य महाराष्ट्रामध्ये 500 ते 600 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. जर समजा तो 500च पडणार असेल त्याच्या सरासरीचा, तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट ऍग्रिकल्चर होऊ शकतो, त्यानंतर जलसाठ्यांवर होऊ शकतो, तलावातल्या पाण्यावर होऊ शकतो. बऱ्याच गोष्टी त्यावर अवलंबून आहे. त्यामुळं कमी पाऊस पडणार आहे तर त्याचा उपाययोजना करणं गरजेचं आहे. पण आता जसजसा प्रोग्रेस होईल तसं शेतकरी आणि इतर लोक जे आहेत ते त्यावर त्याच्या आपल्या उपाययोजना करू शकतात. नक्कीच एल निनोला घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाहीये. पाऊस जरी सरासरीपेक्षा कमी पडणार असला तरी देखील अगदीच पाऊस पडणार नाही अशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं पाऊस कधी महाराष्ट्रामध्ये दाखवली होतो आणि त्याच्यानंतर शेती संदर्भातील काही महत्वाच्या अपडेट्स असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हवामानाचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.